दरम्यान पवनराजे निंबाळकर यांचं हत्याकांड नेमकं कसं घडलं आपण पाहूयात। तर 3 जून 2006 रोजी पवनराजे निंबाळकरांची कळंबोलीत हत्या झाली। दुचाकी स्वारांनी पवनराजेंची गाडी थांबवून त्यांच्यावर अंधाधुंद गोळीबार केला। पवनराजे आणि त्यांचे ड्रायव्हर समद काझी यांचा जागीच मृत्यू झाला। माजी मंत्री पद्मसिंह पाटील या हत्याकांडातले मुख्य आरोपी आहेत। राजकीय संघर्षामुळे हत्या झाला असा पद्मसिंह पाटलांवर आरोप आहे। डीसीसी बँक आणि होम ट्रेड प्रकरणी पवनराजेंनी पद्मसिंह पाटलांवर आरोप केले होते। 2004च्या विधानसभेला पद्मसिंह पाटलांकडून पवनराजे पराभूत झाले होते। पद्मसिंह पाटलांनी 25 लाखांची सुपारी दिल्याचं सीबीआय तपासात समोर आलंय। तर सीबीआय कडून 2009ला पद्मसिंह पाटलांना अटकही झाली होती। पुढे या हत्या प्रकरणात पद्मसिंह पाटलांसह एकूण 9 आरोपी आहेत। मुख्य सूत्रधारांपैकी एक पारसमल जैन हा माफीचा साक्षीदार बनलाय। तर या प्रकरणातले एकूण 9 आरोपी कोण आहेत आपण पाहतोय। पद्मसिंह पाटील मुख्य आरोपी आहेत, त्यासोबतच सतीश मंदाडे, मोहन शुक्ल, शशिकांत कुलकर्णी, कैलाश यादव, दिनेश तिवारी, पिंटू सिंग आणि छोटे पांडे हे सगळे या प्रकरणातले आरोपी आहेत। तर कोर्टाबाहेरून आपले प्रतिनिधी सचिन गाड सध्या आपल्या